हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जो. कसे आहात सगळे? तर आज आपण जात आहोत फिफी आयलँड एक्सप्लोर करायला. आय होप तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज आवडत असतीलच आणि हा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्हाला फक्त माझ्यासाठी एकच काम करायचं आहे, ते म्हणजे लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, खूप साऱ्या कमेंट्स करायच्या आहेत आणि माझे व्हिडिओ जर का खूप 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 जास्त आवडत असतील तर सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर आता सकाळचे 7:15 झाले आहेत. आम्हाला त्यांनी 7 वाजता पिक केलं आणि आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन दुसऱ्या एका फॅमिलीला पिक करणार आहोत आणि मग तिथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे फिफी आयलँडवरची. त्या तुम्हाला व्हॅन दिसतात का? खूप साऱ्या. इथे ना इकडचे टुरिस्ट अशाच व्हॅन वापरतात आणि त्या व्हॅन इतक्या सुंदर आहेत. बाहेरून जेवढ्या छान आणि अलिशान दिसतात ना, तेवढ्याच त्या आतूनही छान आहेत. त्यांचा फील तेवढा छान आहे. किती सुंदर आहे. तर आता आम्ही त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जात आहोत, त्यांना पिक करणार आणि मग आपली 1.5 तासाची जर्नी फिफी आयलँडला पोहोचण्यासाठी लागणार आहे, ती आपण स्टार्ट करणार. या रस्त्यावरून जाताना ना मला खरं तर कोकणातली खूप जास्त आठवण येते. म्हणजे मी राजापूरची असल्यामुळे मला राजापूरला जाताना अशीच हिरवळ आणि असेच वळणाचे रस्ते खूप असतात. त्याच्यामुळे मला भयंकर अशी राजापूरची पण आठवण येते आणि तसेच डोंगरावरती देखील छोटी मोठी घरं आहेत. तसंच काहीसं वातावरण देखील आहे. हा बघा, आता हा टर्न सेम म्हणजे राजापूरमध्येच जाते असं वाटतं मला. तर असाच हा वळणाचा प्रवास 1.5 तास केल्यानंतर आपण त्या पोर्टवरती पोहोचणार आहोत, ज्या पोर्टवरून आपण फिफी आयलँडला जाणार आहोत. आहा, हे जे काय कलर कॉम्बिनेशन दिसतं ना, मला भयंकर आवडतं. किती सुंदर दिसतंय. आणि येस, आता आपण पोहोचलो आहोत त्या पोर्टवरती, ज्या पोर्टवरून आपल्याला एक स्पीड बोट फिफी आयलँडला नेणार आहे. इथेच हा नजारा आहे. तिकडे गेल्यानंतर OMG काय असणार आहे, तुम्ही फक्त इमॅजिन करा. आता तुम्हाला इथे एक सर्कल दिसेल. त्या सर्कलमध्ये ना खूप सारे फिश आहेत. फिशचे स्कूल दिसत आहे. दिसतंय का तुम्हाला? आणि हे किती सुंदर दिसतंय. अगदीच प्रेमात पडायला होतं. तर ही दोघं आहेत आमच्या बोटचे होस्ट आणि इथे आम्हाला या दोघांनी खूप सारी इन्फॉर्मेशन दिली की म्हणजे कुठल्या कुठल्या आयलँडवर आपल्याला जायचं आहे, जेवणाचा स्पॉट कुठे असणार आहे, तुम्हाला स्विमिंग येते की नाही येते. स्विमिंग येत असेल तर बेस्ट आहे, पण जर का येत नसेल तर टेन्शन नॉट.
आणि अजून खूप काही इन्फॉर्मेशन दिल्या. We're gonna go to Filet Lagoon, everyone. Next place, we're gonna go to Maya Bay. Okay, Maya Bay. So everyone, the Maya Bay is very popular place because of the people that follow here. Because of the at the Maya Bay is they make a movie there. His name is The Beach. Okay, I think not everyone know about the actor Leonardo DiCaprio. Okay, so. आणि इथे हा फिलिप्स आपल्या ऋतिक रोशनला विसरला. आपल्या ऋतिक रोशनचा पहिला मूवी कहो ना प्यार हे जे शूटिंग इथेच झाले होते हे याने सांगितलेच नाही. असो, मी कशासाठी आहे, मी तुम्हाला तो बीचही दाखवणार आहे आणि त्या बीचवरची इन्फॉर्मेशन हे तुम्हाला सांगणार आहे. असे भारी दिसतात ना लगेच, उडी मारावी डायरेक्ट पाण्यात. प्रेम. Thank you very much. This boat cannot drive. Everyone, please give a hand for our captain. Also on the boat, not only me, we're gonna have Nokhan. Everyone, please give a hand for our Nokhan. Are you ready? Yeah. Are you ready? Yeah. I say hey, you say who? Hey, hey, hey. Let's go. वाव, वातावरण तर खूपच क्लिअर दिसतंय आणि एक्साइटमेंट पण खूपच जास्त छान आहे. फिफी आयलंडला आपल्याला मजा तर येणारच आहे. आणि ही प्रेम कशी वाटली तुम्हाला? मला तर खूप जास्त आवडली. मला कमेंट करून नक्की सांगा. या प्रवासात ना आम्हाला खूप मोठ्या अशा बोट, जहाज आणि अथांग समुद्र ह्याची आम्ही मज्जा घेत तर जातच होतो. सोबतीला आमच्या ती प्रेम होतीच, आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मध्ये देतच होती. मजा घेत असतानाच आमच्या स्वप्नांचा चुराडा आम्हाला समोर दिसत होता आणि काळे ढग फिफी आयलंडवरती त्याच्या सावट दिसतंय का तुम्हाला? म्हणजे झालं. इथे आम्ही सगळेच जणच देवाकडे प्रार्थना करत होतो की पाऊस नको येऊ दे, नको येऊ दे. पण आम्ही जसं त्या फिफी आयलंडच्या जवळ जात होतो तसं ते ढग खाली येत होते आणि पाऊस येईल असं वाटत होतं. पाऊस येईल असं कशाला वाटतंय? हा आला की राव. OMG. पण खरं सांगू का, हा पाऊस बघायलाही खूप जास्त मजा येत होती. एकतर मी समुद्रात असे बोटवरती बसले आहे आणि असा पाऊस पडतोय, हा अनुभवच मी पण पहिल्यांदा घेत होते. आणि त्यात हे क्रिस्टल क्लिअर जे काही पाणी दिसत होतं ना,
ते बघूनच इतकं छान वाटत होतं ना. पण तरीही आम्ही सगळेजण बोटवरचे की हा पाऊस आता थांबेल ह्याची खूप जास्त प्रार्थना करत होतो, कारण की आपल्याला सगळ्यांना मिळून फिफी आयलंड बघायचे आहे. मला काय वाटते माहिती आहे का, आपण ह्या पावसाला पडून द्यावं आणि आपण त्या पावसाची मजा घेऊया. आपला रोजचा जीवनातला जो पाऊस असतो त्याच्यापेक्षा थोडा वेगळाच आहे हा पाऊस. तर आपण या पावसाची मजा घेऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्येच आपण थायलंडच्या सिरीजमध्ये परत भेटणारच आहोत फिफी आयलंडवरती. तोपर्यंत तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, खूप सारे लाईक करा, खूप साऱ्या कमेंट करा आणि खूप जणांना शेअर करा. तोपर्यंत बाय. कसं वाटतं, एकदम डेंजर पण वाटतं, सुपर सुपर हिट पण वाटतं. ती बोर्ड बघ कशी आहे बाळ. एवढं बोलल्यानंतर थोडी साखर गेली तरी काय वाटतं.